टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिवस आहे आणि याच निमित्तानं आपण पाहतोय की गिरणी कामगार आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि आपल्या न्याय हक्कांसाठी त्यांनी थेट हुतात्मा चौक या ठिकाणीच आता आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। आपण पाहतोय की 15 मार्चचा जो शासन निर्णय तो मागे घेण्यात यावा, तसेच गिरणी कामगारांचं पुनर्वसन हे मुंबईतच करावं असा त्यांचा आग्रह आहे आणि लोक चळवळ त्यांनी या ठिकाणी उभी केलेली आहे। संयुक्त मराठी मुंबई चळवळचे जे कार्यकर्ते पदाधिकारी ते या ठिकाणी पोहोचले आहेत। काय मागण्या आहेत तुमच्या आणि सरकारला काय सांगू इच्छिता? गिरणी कामगारांचा जो गेले 43 वर्षाचा संघर्ष आहे तो कुठेतरी थांबवून माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी गिरणी कामगाराला न्याय द्यावा ही गेले अनेक वर्षाची मागणी आहे आणि त्याच माध्यमातून गिरणी कामगारांसाठी एक विशेष धोरण राबवून गिरणी कामगारांचा गेले 43 वर्षाचा संघर्ष किंवा गिरणी कामगारांवर होत असलेला अन्याय थांबवा याकरता आम्ही आज मागणी करतोय की गिरणी कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने एक विशेष धोरण राबवावं। ज्या पद्धतीनं झोपडपट्टी पुनर्विकास असेल किंवा सिडकोचं एक धोरण राबवलं गेलं, आताच मराठा आरक्षणासाठी जे धोरणात्मक निर्णय घेतला गेला 10%चा, त्याच पद्धतीनं गिरणी कामगारांसाठी एक विशेष धोरण राबवून त्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी एक प्राधिकरण तयार करून गिरणी कामगारांचा प्रश्न मात्र सोडवला गेला पाहिजे। त्याचबरोबर 15 मार्चचा जो GR आहे जो अन्यायकारक आहे, गिरणी कामगारांचा मुंबईतील हक्क कुठेतरी अबाधित जो हक्क होता तो घालवण्याचं काम हे 15 मार्चचा GR करतोय, तो मात्र नक्कीच शासनाने मागे घ्यावा। अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही ठरवले जे 28 जुलै 2011 साली ज्या पद्धतीनं या मुंबईमध्ये मुंबई जाम झाली होती आणि शासनाला आपला निर्णय बदलावा लागला होता, शासन झुकलं होतं, त्याच पद्धतीनं मात्र 28 जुलै 2025ची तयारी आम्ही मात्र नक्की करतोय। 28 जुलैला पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय मोठ्या आंदोलनाचा। सरकार गिरणी कामगारांबद्दल काय निर्णय घेईल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन किशोर सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।